सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्यातील 3 उदच्चन जलविद्युत प्रकल्पासाठी करण्यात आलेल्या सामंजस्य करारामध्ये अकोले तालुक्यात 200 मेगावॉट क्षमतेच्या सरोवरावर उदच्चन जलविद्युत प्रकल्पाचा समावेश असून सुमारे 200 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून जलविद्युत प्रकल्प कार्यान्वित होणार असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात आतापर्यंत पंप स्टोरेज मध्ये सुमारे 76,115 मेगावॉट क्षमतेपर्यंत मजल मारली आहे। महाराष्ट्राला पंप स्टोरेज हब बनविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यशस्वी प्रयत्न सुरू केलेत। पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी जिल्ह्यातील अवैध वाळू उपशांविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला। या मोहिमेचा भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील लौकी शिवारात मोठी कारवाई केली आहे। या धाड सत्रात अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडण्यात आला असून 4,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। मिळालेल्या माहितीनुसार कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लौकी गावाजवळ असलेल्या खटकडी ओढ्याच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा सुरू होता। अहिलानगर जिल्ह्यामध्ये अवैधरित्या सुरू असलेल्या चंदन तस्करीच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे। स्थानिक गुन्हे शाखेने लोणी परिसरात एका कारवर छापा टाकून 30 किलो चंदनासह एका तस्कराला अटक केली। या कारवाईत 5,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या तस्करीचे नाशिक कनेक्शन ही समोर आले। जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तपासासाठी विशेष पथक नेमलं होतं। राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार अर्धवट राहिलेल्या नगर जिल्ह्यातील 3 पालिका व एका नगर पंचायतीसाठी तसेच 7 पालिकांमध्ये नगरसेवकांच्या 12 जागांसाठी आज शनिवारी रोजी मतदानाला सुरुवात झाली आहे। यात कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी नगरपालिकेसह नेवासा नगर पंचायतीचा समावेश आहे। दरम्यान उद्या रविवारी लगेच आधीच्या 8 पालिका आणि आताच्या 4 अशा 12 पालिकांची एकत्रित मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे। दुपारच्या वेळी घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन एका भामट्याने घराची कडी उघडून आत प्रवेश केला आणि घरातील सोन्या चांदीसह रोख रक्कम चोरून नेली। ही घटना रावरी तालुक्यातील निंबेरे येथे घडली। मयुरी योगेश सोनवणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विकास आनंदा खेत्रे, मंगल आनंदा खेत्रे, आकाश आनंदा खेत्रे सर्व राहणार निंबेरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 305, 351, 352 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती शिवारात सिद्धिविनायक रोड परिसरात साई श्रद्धा कॉलनी येथे काल पहाटेच्या सुमारास वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झालाय, तर रात्री 9:15च्या सुमारास याच भागात लावलेल्या दुसऱ्या पिंजऱ्यात दुसरा बिबट्या अडकलाय। मोरगे वस्ती येथे राहणारा सागर जावळे यांच्या घराबाहेर जर्मन शेपर्ड कुत्र्यावर बिबट्याने महिनाभरापूर्वी हल्ला करून त्याला गंभीर जखमी केलं होतं। तसेच श्री जिने यांच्या कुत्र्यालाही बिबट्याने ठार केल्याची घटना घडली होती। पारनेर तालुक्यातील निगोज येथील परवानाधारक दारूची दुकाने महिलांच्या मतदानाने बंद करण्यात आली आहे। ही दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी दारू विक्रेत्यांनी
काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडे मागणी केली, परंतु राज्य सरकारने ही मागणी फेटाळल्यानंतर दारू विक्रेत्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाकडे राज्य सरकारच्या निर्णयाला आव्हान दिलाय. त्यानंतर खंडपीठाने निगोजमध्ये दारूबंदीसाठी आग्रही भूमिका घेणाऱ्या दारूबंदी समितीचे म्हणणे मागविले. दारूबंदी समितीने या प्रकरणी न्यायालयासमोर दारूबंदीसाठी उभारलेल्या संपूर्ण लढ्याचा लेखाजोखा ठेवून निगोज येथील दारूबंदी ही पूर्णपणे कायदेशीर व लोकशाही मार्गाने झाल्याची भूमिका मांडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील निमगाव खलू येथे शेतकऱ्याचा विरोध असताना बळजबरीने सुरू केलेल्या दालमिया सिमेंट प्रकल्पाला राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण मंडळाने दालमिया भारत ग्रीन विजन लिमिटेड दिल्लीची पर्यावरणीय मंजुरी स्थगित केली आहे. प्रकल्प प्रवर्तकाने प्लॅन मंजुरी स्थानिक प्राधिकरणाकडून मिळवली. बांधकाम परवानगी व उद्योग करण्यापूर्वी किंवा उद्योग सुरू करण्याची परवानगी त्यांची ना हरकत प्रमाणपत्र सादर केलं नाही. परिणामी कंपनीचे पर्यावरणीय मंजुरी स्थगित करण्यात असल्याची माहिती माजी सरपंच संदीप कलगुंडे व माहिती अधिकारी कार्यकर्ता शंकर शिंदे यांनी दिली आहे. शेवगाव तालुक्यात खळबळ उडवणाऱ्या शेअर बाजार गुंतवणूक फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार साईनाथ कल्याण कवडे याला नियमित जामीन जिल्हा व सत्र न्यायालयाने नाकारलाय. मोठ्या आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपामुळे न्यायालयाने आरोपीला कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिलाय. या प्रकरणी 28 ऑक्टोबर 2024 रोजी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर आरोपीने जामिनासाठी धाव घेतली. मात्र फिर्यादीच्या वतीने ॲडव्होकेट अनंत रामहरी देवकते यांनी न्यायालयात ठोस पुरावे मांडत जामिनाला विरोध केला. 2 दिवसांपूर्वी मिरी येथे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत 2 तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसह सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच आरटीओ विभागाच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरत ग्रामस्थांनी मिरी बस स्थानक चौकात शुक्रवारी सकाळी सुमारे 2.5 तास रस्ता रोको आंदोलन केलं. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.